शिवाजी महाराजांपासून तर रामचंद्र प्रभूपासून तर कृष्ण परमात्म्यापर्यंत जो काही इतिहास आहे त्या प्रत्येक इतिहासाच्या प्रत्येक पानावर फक्त आणि फक्त दगा देणारी माणसं असतील तर ती फक्त आपलीच असतात, बाहेरची नाहीत. हा अहो, एकदा सोनाराची गली आणि लोहाराची गली अशी समोरासमोर होती नाही का. तर सोनाराच्या गलीमध्ये ते घन नाही का, ते घन सोनं आणि ते सारखं ते ऐरणीवरती ते मारणं चालू होतं. मग तो आवाज कसा असतो, टक 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 नाही का. आणि तिकडे लोहाराच्या गलीमध्ये साहेब, तिकडे पण घन आहे, तिकडे पण लोखंडाची मोठी ऐरण आहे आणि तिकडे सुद्धा मोठ्या मोठ्याने वार चालू आहे. पण तिकडचा आवाज जो आहे तो धनाधन 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 नाही का. मग या सोन्याच्या तुकड्याने लोखंडाच्या तुकड्याला प्रश्न विचारला, म्हणे का रे, मला माझा सोनार अग्नीमध्ये तापवतो, मला माझा सोनार अग्नीमध्ये तापवतो, परत हातोड्याने माझ्यावर वारही करतो, मी काय एवढ्या आरडाओरडा करत, मी आपलं लागतं म्हणून टन 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 करत राहतो. पण त्या सापेक्ष तसंच तुझं पण आहे, तुलाही तुझा लोहार अग्नीमध्ये तापवतो आणि आकार देण्यासाठी तुलाही तो घन हातोड्याने मारतो, पण माझा जेवढा आवाज येतो त्यापेक्षा तुझा 100 पटीने आवाज मोठा असतो, धनाधन धनाधन असा आवाज येतो. त्या सोन्याचं सगळं ऐकून घेतलं त्या लोखंडाने आणि लोखंडाने त्या सोन्याला उत्तर दिलं, म्हणे बघ भाऊ, माझं एवढं समजून घे फक्त, म्हणजे विषय असा आहे की तू आहे सोनं, काय तू आहे सोनं आणि तुला मारणारा लोखंडाची हातोडी नाही का. तू आहे सोनं आणि तुला मारणारा जो धातू आहे तो लोखंडाची हातोडी, म्हणजे लोखंड तुला मारतय. माझं तसं नाही ना, म्हणे मी मारत खातोच पण मी लोखंड आणि मला मारणारा सुद्धा लोखंडाची, मला मार खातो त्याचं नाही वाटत म्हणे काही, मनात भाऊ मला कुठंच ते ना जास्त वाटत म्हणे मला. आलं का लक्षामध्ये. हा, तुमचं आमचं प्रत्येकाचं दुखणं एकच आहे, तुमचं आमचं प्रत्येकाचं दुखणं एकच आहे. आपल्याला गव्हापासून जगापासून काहीच त्रास नाही, आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात, आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात. म्हणून त्रासाचं काही होत नाही हो, त्रासाचं काहीच होत नाही, पण आपला देतोय ना त्याचं दुःख होतं. विठ्ठल